तुम्ही बोलणार आहात? आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून या ठिकाणी कुमारी वंशिका उर्फ मानवता या नागपूरच्या मुलीचा येथे उपोषण सुरू आहे। ही गतिमंद दिव्यांग मुलगी असून हिच्यावरती अनेक वर्षापासून मानसिक आणि आर्थिक छळ हे सातत्याने होत आहे। या ठिकाणी माननीय अनिता कोलते मॅडम या आणि मानवता हे उपोषणाला बसलेले आहे। आमची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की मानवताचा जन्म हा 2000 साली झाला होता आणि 2003 ला तिचे वडील हे मृत्युमुखी झालेत। काही आजारपणामुळे तिच्या वडिलांचं छत्र हे हरवलं आणि तेव्हापासून तिची आई म्हणजे वनिताताई डोंगरे ह्या तिचं पालन पोषण करत आहात। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मानवता ही स्वर्गीय माजी आमदार सुखदेवरावजी डोंगरे म्हणजे हे तिरोडा जिल्हा गोंदिया येथील मतदारसंघाचे आमदार होते आणि यांनी 10 वर्ष आमदारकी उपभोगली आणि आमदाराच्याच नातीला आज आझाद मैदानवरती आपल्या न्यायासाठी यावं लागलं। ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही तिला तिचे हक्क हे मिळण्यासाठी, कारण तिच्या वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती आणि तिचा जो हक्क आहे, एकुलती एक मानवता ही रविकांतजी डोंगरे यांची मुलगी होती आणि रविकांतजी डोंगरे यांचा 2003 ला मृत्यू झाला होता। तेव्हापासून आजपर्यंत मानवताला कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्यांच्या परिवाराकडून मिळालं नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण म्हणजे सुखदेवरावजी डोंगरे माजी आमदार यांच्या 4 मुलं आणि 4 मुलांपैकी एकाच नातवाने संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या मोठ्या आईला सोबत घेऊन ही हडप केलेली आहे। या ठिकाणी मी काही सातबारे दाखवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाला सर्व जमीन महाराष्ट्र शासनाने अक्वायर केली होती। कोसी खुर्द प्रकल्पासाठी काही राष्ट्रीय महामार्गासाठी अक्वायर केली होती। त्या जमिनीचा सुद्धा मोबदला वारस हक्काने या वंशिकाला मिळालेला नाही आहे आणि याच ठिकाणी म्हणजे सुखदेवराव डोंगरे यांची पत्नी शकुंतला डोंगरे यांचं नाव या सातबाऱ्यावरती आहे आणि डायरेक्ट नातवाचं नाव म्हणजे संकेत अनिल डोंगरे यांचं चढलेलं आहे। तर 4 मुलं आणि 4 मुलांची नावं नाही आहे, 4 मुलांची नावं नाही आहे, म्हणजे नातवांची नावं नाही आहे। एकाच नातवाचं नाव कसं आलं? हा संकेत डोंगरे हा काँग्रेसचा एक तिथला नागपूरचा लोकल लीडर आहे आणि पैशाच्या हव्यासापोटी अधिकाऱ्यांना पैसे देऊन ही संपूर्ण प्रॉपर्टी हडप झालेली आहे असं आमचं म्हणजे जाहीर आम्ही आव्हान करतो की या संपूर्ण प्रकाराची महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि एका ॲबनॉर्मल मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने सहकार्य करावं। कारण 288 आमदार या विधानसभेमध्ये आहे, विधान परिषदमध्ये आहे आणि अनेक वर्षापासून हजारो आमदार या विधान परिषदेतून गेलेले आहेत। परंतु आमदाराच्याच नातीला जर या आझाद मैदानावर यावं लागतं तर स्वर्गीय सुखदेवरावजी डोंगरे यांच्या जर नातीला म्हणजे आमदाराच्या नातीला आज इथं बसावं लागलं, ही खेदाची गोष्ट आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली द्यायची असेल, कारण सुखदेवरावजी डोंगरे यांचा मृत्यू हा सन 2013 ला झाला आणि मानवताच्या 28 शाळा या जवळपास 5 ते 6 जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे 10वी पर्यंतच्या शाळा, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज असं सर्व म्हणजे शिक्षण क्षेत्राची मानवताच्या शाळेतून अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत। परंतु आज दुर्दैवाची बाब आहे की हे ॲबनॉर्मल मुलीला आज 25व्या वर्षामध्ये आहे तिला आज इथं यावं लागतं, बोलता येत नाही, तिला तिचं पालन पोषण करण्यासाठी एक व्यक्ती सोबत ठेवावा लागतो, अनेक प्रश्न असतात आणि या संपूर्ण भीतीपोटी तिची आई सुद्धा ही खूप अडचणीमध्ये आहे। तर माझी या आझाद मैदानावरून एकच मागणी आहे की गेल्या 2 दिवसापासून आम्ही इथे बसलेलो आहोत आणि गेल्या 2-2.5 महिन्यापासून सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत, पण दुर्दैवाची बाब आहे
ही नागपूरची मानवता, नागपूरचे सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांनी 15 वर्षामध्ये अनेक चांगले निर्णय घेतलेत, गरिबांचे ते कैवारी आहेत, अशा आमच्या या वंशिकाचे देवा मामा यांनी तात्काळ दखल घ्यावी. खरं तर नागपूरच्या या वंशिकाला मुंबईमध्ये यावं लागलं, दुर्दैवाची गोष्ट आहे. पण देवा मामांनी तात्काळ त्यांच्या भाचीला तात्काळ बोलून घ्यावं आणि तिची समस्या ही समस्येचं निराकरण करावं. तिच्यावर जे अन्याय झालेले आहे या अन्यायाला वाचा फोडावी, एक कमिटी बसवावी आणि कमिटी बसवून दोषींवरती तात्काळ कारवाई करावी, असं मी या आझाद मैदानच्या माध्यमातून, इथं उपोषणाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. आणि समाजातील जे काही NGO ची लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, मीडिया आहेत, सर्वांनी या वंशिकासाठी समोर यावं. मीडियाने सुद्धा चांगल्या प्रकारची दखल या प्रकरणाची नागपूर पासून मुंबईपर्यंत घेतलेली आहे. मी मीडियाचा सुद्धा आभार मानतो आणि लवकरच मानवताला न्याय मिळावा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करूया, असंच आता सद्यस्थिती आम्ही या ठिकाणून बोलू इच्छितो.